केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल उद्यापासून 17 तारखेपर्यंत स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर जाणार असून उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही माहिती दिली। व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वतता यावर लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारताची आर्थिक भागीदारी अधिक दृढ करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे। दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात गोयल उद्या स्पेनला भेट देतील। तिथे ते चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ स्पेन, CEOE आणि ICEX स्पेन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट यांच्या वतीनं आयोजित व्यापारी गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहेत। या सत्रात स्पॅनिश आणि भारतीय उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेते एकत्र येऊन वाहन उद्योग, अक्षय ऊर्जा, रेल्वे, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, अन्न प्रक्रिया आणि पर्यटन या क्षेत्रातील संधींचा शोध घेतील। त्यानंतर गोयल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ 14 आणि 15 तारखेला बेल्जियमला भेट देणार आहेत। तिथे ते थालेस ग्रुप आणि सिलॉक्स ग्रुपच्या नेतृत्वाशी चर्चा करतील। गोयल 16 आणि 17 तारखेला फिनलंडला भेट देतील। तिथे ते भारत-फिनलंड व्यापारी गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहेत। दूरसंचार, प्रगत उत्पादन, स्वच्छ ऊर्जा, परिवहन आणि नवोपक्रम या क्षेत्रातील सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी फिनलंडमधील आघाडीच्या कंपन्यांना आणि संशोधन संस्थांना ते भेट देतील।